Hello students, as per our new syllabus, we are going to start with our new lesson, rotational dynamic. Now here, rotational in previous last year, lesson last year मध्ये पण होता, पण त्याच्यामध्ये त्याचं नाव होतं रोटेशनल मोशन. मग इथं वर्ड आपला चेंज झालेला आहे डायनामिक. मग आता डायनामिक म्हणजे काय हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर व्हॉट इज मीन बाय डायनामिक? डायनामिक मीन्स व्हॉट? डायनामिक मीन्स it is the moving object. Dynamic means what? Moving bodies or moving object. हा जो पार्ट आहे हा आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये म्हणजे 11th मध्ये हा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे तर मेकॅनिक्स जो आहे, मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स. इट डील्स विथ द स्टडी of motion of object. Now this mechanics is divided into two categories. One is the static and another one is the kinetic. Now static, it deals with the study of object which are at the rest position. जे ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला आहे त्याचा जो स्टडी केला जातो तो स्टॅटिक मध्ये केला जातो. मग कायनेटिक्स मध्ये काय होतं तर कायनेटिक्सचे परत दोन पार्ट आहेत. एक आहे कायनेमॅटिक्स आणि दुसरा आहे डायनामिक, जो आपला लेसन या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये. मग आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर कायनेटिक आणि डायनॅमिक मध्ये काय डिफरन्स आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू, कायनेटिक्स अँड डायनॅमिक? मग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर याच्यामध्ये एकच छोटासा डिफरन्स आहे. हा सुद्धा काय करतो, इट डील्स विथ द स्टडी ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट, आणि हा सुद्धा स्टडी करतो, इट डील्स विथ द स्टडी ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. मग या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? डिफरन्स याच्यामध्ये जो स्टडी आपण करतो तर या ठिकाणी जो फोर्स आहे त्या फोर्स विषयी आपण कुठल्याही प्रकारचं डिस्कशन करत नाही. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती जर फोर्स अप्लाय होत असेल तर तो कसा अप्लाय होतो, का अप्लाय केला जातो, याच्याशी इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचं रिलेशन नसतं. पण डायनामिक मध्ये आपल्याला काय करावं लागतं तर डायनामिक्स मध्ये आपल्याला सगळा स्टडी करावा लागतो. म्हणजे कुठल्या प्रकारचा फोर्स या ठिकाणी अप्लाय झालेला आहे, त्या फोर्समुळे बॉडीमध्ये काय चेंजेस होतात, तर हा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला या दोघांमध्ये मिळतो ना. तर हा आपला लेसन आपल्याला इथे बघायचा आहे. रोटेशनल डायनामिक म्हणजेच काय तर इट इज नथिंग बट अ रोटेशनल मोशन. ठीक आहे. मग आता या लेसन मध्ये जे पार्ट्स आपल्याला म्हणजे काय काय पार्ट्स या लेसन मध्ये आहेत ते पार्ट्स आपण आता पाहणार आहोत. तर या लेसन मध्ये दोन पार्ट्स आपण स्टडी करणार आहोत. त्यातला पहिला पार्ट जो आपल्याला बघायचा आहे तो आहे सर्क्युलर मोशन. पहिला पार्ट जो रिलेटेड आहे तो सर्क्युलर मोशनशी आहे. तर दुसरा पार्ट जो रिलेटेड आहे तो आहे रोटेशनल मोशन साठी. तर आपण वन बाय वन या दोन्ही मोशन स्टडी करणार आहोत. पण या दोन मोशन स्टडी करण्या अगोदर आपल्याला सर्वात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे तर मोशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय मोशन. ऑलरेडी आपण पाहिलेलंच आहे, त्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. तर आता बऱ्याच दिवसांचा गॅप आहे, सो तो गॅप कव्हर करण्यासाठी आपण परत एकदा थोडासा पार्ट जो आहे तो रिवाइज करूया. नाउ मोशन, व्हॉट इज मीन बाय मोशन? इफ ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन then we can say that object is in motion. For example, initially the object is at point A, after some time the object is at point B, then object is said to be in a motion. काय सांगितले मोशनची डेफिनेशन? If object changes its position then it is in motion. ऑब्जेक्टने जर त्याची पोझिशन चेंज केली तर आपण काय म्हणू शकतो, ऑब्जेक्ट कसा आहे, ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. ना देर आर सर्टन टाइप्स ऑफ मोशन. मग काय काय मोशनचे टाइप्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. ते आपण टाइप्स बघूया. ठीक आहे. आता मोशन मध्ये आपण पाहिलं मोशन म्हणजे काय, ऑब्जेक्टने जर त्याची पोझिशन चेंज केली तर आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट इज इन मोशन. आता आपल्याला मोशनचे काही टाइप्स बघायचे आहेत. आपला पहिला टाइप आहे मोशनचा तो म्हणजे लिनियर मोशन. Now what is mean by linear motion? Linear motion is what? Linear motion is the motion in which object moves along a straight line path. For example, here A is the position of object. After some time the object is at point B. Then object is said to be in a motion. याला आपण मोशन मध्ये म्हणजे कुठल्या मोशन मध्ये आहे तो तर लिनियर मोशन मध्ये आहे. सेकंड आपल्याला पार्ट बघायचा आहे नॉन लिनियर मोशन. Now what is the non-linear motion? Now in case of non-linear motion किंवा तुम्ही याला curve linear पण म्हणू शकता. Non-linear or curve linear motion. Now what is mean by non-linear or curve linear motion? Now in this case, if the object is traveling along a straight line and he takes a turn along a curved road, then the object is said to be in a non-linear motion. This is the non-linear motion. Next type is what? It is the oscillatory motion. Now what is mean by oscillatory motion?
Now oscillatory motion is the motion in which particle moves to and fro from its mean position. That means example of simple pendulum. Here pendulum is in equilibrium position. If we displace the bob of pendulum and it release, then it goes to and fro from its mean position. Now this is the oscillatory motion. One more type is there, it is the vibratory motion. Now what happen in the vibratory motion? Vibratory motion is the motion in which the particle moves up and down from its mean position. For example, the needle of swing machine. These are the some different kinds of मोशन. ना तसाच एक टाइप आपल्याला ठिकाणी बघायचा आहे सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, यासाठी काय काय गोष्टी आपल्याला रिक्वायर्ड आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी आपल्या लेसनच्या जवळ, म्हणजे जसा लेसन मध्ये आपला पार्ट आहे त्या पार्टच्या जवळ आलेलो आहोत. म्हणजेच काय, इट इज द सर्क्युलर मोशन. Now what is the circular motion? Notice the definition of circular motion. It is defined as the motion of a particle along the circumference of a circle. Along the circumference of circle with a certain velocity. That means angular velocity. With a certain velocity, it is what? It is circular motion. See here. Now here, this is the circular motion. P is the position of a particle. This particle moves along a circumference of a circle with a certain velocity. That velocity is what? It is the angular velocity. Here O is the center of circle. That means what? Particle काय करतोय, तर particle जो आहे हा particle या सेंटरच्या along काय होतोय, रोटेट होतोय किंवा रिव्हॉल्व होतोय. Now this is the circular motion. The motion of a particle along the circumference of a circle with a certain velocity. That velocity is called as angular velocity. ठीक आहे. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहिली. आता या ठिकाणी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. नाउ व्हाट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन? द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. बघूयात आपण काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या. पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, इट इज an accelerated motion. What is the first characteristic of circular motion? Circular motion ची पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, मोशन कशी आहे, ऍक्सेलरेटेड आहे. का बरं मोशनला ऍक्सेलरेटेड म्हटलं असेल? ऍक्सेलरेशन म्हणजे काय? ऍक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल, देन इट गिव्स ऍक्सेलरेशन. मग आता सर्क्युलर मोशनला ऍक्सेलरेटेड मोशन का म्हटलेलं आहे, तर बघूया. आता हा पार्टिकल जो आहे तो पार्टिकल काय होतोय, हा पार्टिकल या सर्कम्फरन्सच्या अलॉंग रिव्हॉल्व होतोय. तर या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे, द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, सी द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट. व्हेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होते, प्रत्येक इन्स्टंटला चेंज होते. म्हणून आपण याला काय म्हटलेलं आहे, तर इट इज कॉल्ड एज ऍक्सेलरेटेड मोशन. म्हणून हा कसा आहे, ऍक्सेलरेटेड मोशन आहे. सर्क्युलर मोशनला ऍक्सेलरेटेड मोशन का म्हटलं हे लक्षात आलं तुमच्या. द डायरेक्शन ऑफ अ व्हेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट, हेन्स इट इज कॉल्ड एज ऍक्सेलरेटेड मोशन. समजला फर्स्ट पॉइंट, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, इट इज पिरियॉडिक मोशन. का बरं याला पिरियॉडिक म्हटलं असेल? इट इज पिरियॉडिक मोशन. पहिला सुरुवातीला आपण पिरियॉडिक मोशनची डेफिनेशन पाहिलेली आहे. मला पिरियॉडिक का म्हटलं असेल, एनी गेसेस लक्षात येते तुमच्या? बरं, हा पार्टिकल पी आहे. हा पार्टिकल पी काय करतोय, हा पार्टिकल पी सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. हा पार्टिकल पी सेम पाथ फॉलो करतोय अगेन अँड अगेन, सेम ट्रॅजेक्टरी फॉलो करतोय अगेन अँड अगेन. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, पिरियॉडिक मोशन. This is the second characteristics of circular motion. It is periodic motion. Why it is periodic motion? Because particle repeat its path
अगेन अँड अगेन, म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, पिरियॉडिक मोशन म्हटलेलं आहे. समजलं तुम्हाला हे दोन कॅरेक्टरिस्टिक, या दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सर्क्युलर मोशनच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. या कायनेमॅटिक्स मध्ये आपण जो पार्ट कव्हर करणार आहोत, तर या कायनेमॅटिक्स मुळे काय होतं, तर या कायनेमॅटिक्स मध्ये आपण काही कन्सेप्ट आहेत ज्या सर्क्युलर मोशन मध्ये खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. त्यातली पहिली आपल्याला बघायची आहे, इट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी, सॉरी अँग्युलर ऍक्सेलरेशन. पहिली कन्सेप्ट आपण बघूया, अँग्युलर ऍक्सेलरेशन. नेक्स्ट पहिली कन्सेप्ट आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघूया, बिकॉज या तीन कन्सेप्ट ज्या आहेत त्या तीन कन्सेप्ट एकमेकांवरती डिपेंड आहेत. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर थीटा. मग आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा, हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. P is the initial position of particle, O is the center of a circle. हा OP जो आहे, OP ला आपण काय म्हणू शकतो, OP it is called as radius vector, किंवा याला आपण आणखीनही नाव देऊ शकतो, याला आपण पोझिशन व्हेक्टर असं सुद्धा म्हणू शकतो. OP is what? It is the radius vector or it is called as position vector. का बरं याला पोझिशन व्हेक्टर म्हटलं असेल, बिकॉज इट गिव्स द पोझिशन ऑफ अ पार्टिकल. पार्टिकल एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला आहे हे आपल्याला समजतं, म्हणून याला दुसरं नाव दिलेलं आहे पोझिशन व्हेक्टर. इथं हा ओपी हा जो आहे हा पोझिशन व्हेक्टर आहे. सपोज पी इज द इनिशियल पोझिशन ऑफ अ पार्टिकल, पार्टिकलची पी काय आहे, इनिशियल पोझिशन आहे. आफ्टर सम टाइम पार्टिकल इज ॲट पॉइंट आर. आर काय आहे, तर आर ही जी आहे ही फायनल पोझिशन आहे. इथं ओपी हा जो आहे हा काय रेडियस व्हेक्टर आहे. सिमिलरली ओ आर हा पण काय आहे, हा सुद्धा रेडियस व्हेक्टर किंवा याला आपण काय म्हणू शकतो, पोझिशन व्हेक्टर म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे याच्यामुळे आपल्याला काय कळतं, तर पार्टिकल एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला आहे हे लक्षात येतं. ओपी इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल, ओ आर फायनल पोझिशन ऑफ पार्टिकल. मग ड्युरिंग धिस टाइम इंटरवल हा रेडियस व्हेक्टर काय करतो, दिस रेडियस व्हेक्टर मेक्स अन अँगल with the center of a circle and that angle is the angular displacement. बघा मी डेफिनेशन लिहिते या ठिकाणी. What is the angular displacement? Angular displacement is defined as the angle described, किंवा मग ट्रेस म्हटलं तरी चालेल, the angle described by radius vector in a given time at the center of circle. Hence it is called as angular displacement. समजलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज व्हॉट, द अँगल डिस्क्राइब्ड बाय radius vector, the angle described by radius vector in a given time at the center of circle. It is what it is called as angular displacement. हा कशाने रिप्रेझेंट केला जातो, थीटाने रिप्रेझेंट केला जातो. SI युनिट जर आपण पाहिलं तर SI युनिट काय आहे, the SI unit of angular displacement is radian. इन शॉर्ट आपण याला काय लिहू शकतो, रॅड. आणि याचं डायमेन्शन जर या ठिकाणी पाहिलंय तर डायमेन्शन कसं आहे, L0, M0, T0 हे याचे डायमेन्शन आहेत. म्हणजे हे कसं आहे, डायमेन्शनलेस आहे. पहिली कन्सेप्ट समजली तुम्हाला. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण दुसरी कन्सेप्ट पाहणार आहोत, ती म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. आता आपण पाहिलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता सेकंड कन्सेप्ट आपण बघूया, अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा आता अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती कशावरती डिपेंड करते, angular velocity, it is represented by letter omega. It is a vector quantity. Now what is the angular velocity? Angular velocity definition बघूयात आपण. It is defined as the time rate of change of angular displacement. बघा या ठिकाणी काय सांगितलं आपण, इट इज डिफाइंड ऍज द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर
डिस्प्लेसमेंट, किंवा मग तुम्ही अशी डेफिनेशन करू शकता, or it is defined as the change in angular displacement. It is defined as the rate of change of angular displacement. It is defined as the rate of change of angular displacement in given time. बघा काय डेफिनेशन मध्ये चेंज आहे, लिटल बिट चेंज इन अ गिवन टाइम म्हणा किंवा मग विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणा. इट इज डिफाइंड ऍज द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, किंवा आपण दुसऱ्या वे मध्ये पण डेफिनेशन करू शकतो. इट इज डिफाइंड ऍज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे बेटर राहील. इन अ गिवन टाइम म्हणण्यापेक्षा आपण इथे थोडासा चेंज करूया, विथ रिस्पेक्ट टू टाइम. It is what? It is called as angular velocity. Angular velocity ही कशावरती डिपेंड करते? Angular displacement वरती डिपेंड करते. डेफिनेशन मध्ये जे आपण पाहिलेलंच आहे. मग आता ऍज पर डेफिनेशन आपल्याला याचा फॉर्म्युला जर लिहायचा असेल, वेक्टर ओमेगा इज इक्वल्स टू डी थीटा बाय डी टी. वेक्टर ओमेगा इज इक्वल्स टू वेक्टर डी थीटा बाय डी टी, where omega is what? Omega is the angular velocity. Angular velocity is the change in angular displacement in a given time. It gives angular velocity. Now what is the SI unit? मग याचा SI unit आपल्याला काय मिळेल? Its SI unit is, बघा आता इथं काय आहे, तर इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं SI unit आपण काय पाहिलं होतं? रेडियन. इथं काय आहे? टाइम आहे. तर या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं? सेकंड. तर आता बघा SI unit काय मिळणार आपल्याला? याचं SI unit मिळणार आहे रेडियन पर सेकंड. मग याचे डायमेन्शन्स काय मिळणार आहेत आपल्याला? तर याचे डायमेन्शन्स आपल्याला मिळणार आहेत L0, M0, T⁻⁻1. These are the dimensions of angular velocity. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण बघितलं अँग्युलर व्हेलॉसिटी. थर्ड पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता अँग्युलर ऍक्सेलरेशन जो आहे, ऍक्सेलरेशनचा हा शॉर्ट फॉर्म आहे. हा अँग्युलर ऍक्सेलरेशन कशाने रिप्रेझेंट केला जातो? अल्फाने रिप्रेझेंट केला जातो. It is again a vector quantity. Now what is the angular acceleration? Angular acceleration is defined as, it is defined as the time rate of change of angular velocity. काय डेफिनेशन सांगितले? इट इज डिफाइंड ऍज द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. और याची आपण दुसरी डेफिनेशन करू शकतो. काय डेफिनेशन करता येईल? इट इज डिफाइंड ऍज चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. Sorry, it is defined as the rate of change of angular velocity. असं म्हणूयात आपण. It is defined as the rate of change of angular velocity with respect to time. बघा काय डेफिनेशन मध्ये थोडासा चेंज आहे. It is defined as the time rate of change of angular velocity. किंवा अगेन दुसऱ्या वर्ड मध्ये आपण काय म्हणू शकतो? इट इज डिफाइंड ऍज द टाइम द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय चेंज करते मी? तर इथं शेवटी टाइम यूज केलेला आहे. वर्ड जो आहे तो नंतर म्हटलं नाही, तो सुरुवातीला म्हटलं. लिटल बिट चेंज. तुम्हाला जी सफिशियंट म्हणजे जी तुम्हाला रीड करायला लर्न करायला इझी वाटेल, दोन्हीपैकी एक डेफिनेशन तुम्ही लर्न करू शकता. ठीक आहे. आता ऍज पर दिस डेफिनेशन आपण अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला जर बघितला, तर अँग्युलर ऍक्सेलरेशन इट इज रिप्रेझेंटेड बाय, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट मस्ट बी इक्वल्स टू अल्फा. इट मस्ट बी इक्वल्स टू चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी with respect to time. What is the angular acceleration? Angular acceleration is what? Change in angular velocity with respect to time. It gives angular acceleration. Then what is the SI unit? मग याचं SI unit आपल्याला काय मिळेल? The SI unit of angular acceleration is
रेडियन पर सेकंड स्क्वेअर. कसं काय हे युनिट मिळालं तर इथे बघा, इथे काय आहे ओमेगा. ओमेगा म्हणजे काय तर अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे रेडियन पर सेकंड. इथं परत काय आहे पर सेकंड आहे, म्हणजे सेकंड सेकंडचं काय झालं सेकंड स्क्वेअर झाला. म्हणून इथे आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन साठी युनिट काय मिळतं तर अँग्युलर ऍक्सेलरेशनचं युनिट मिळतं. अँग्युलर ऍक्सेलरेशन इज रिप्रेझेंटेड SI युनिट इज रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अँड मग याचे आपल्याला डायमेन्शन्स काय मिळणार आहे. द डायमेन्शन्स आर L0 M0 T -2. These are the dimensions of angular acceleration. समजली ही कन्सेप्ट. 3 डेफिनेशन्स आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. कोणकोणत्या 3 कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. पहिली आपण पाहिली अँग्युलर डिस्प्लेसमेंट, दुसरी आपण पाहिली अँग्युलर ऍक्सेलरेशन, अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि तिसरी आपण पाहिली अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता या ज्या 3 कन्सेप्ट आहेत, या 3 कन्सेप्ट आपल्याला लिनियर मोशन मध्ये सुद्धा खूप युजफुल आहेत. म्हणजे लिनियर मोशन म्हणजे अँग्युलर, आता अँग्युलर म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये ज्या कन्सेप्ट आपण वापरतो त्याच कन्सेप्ट आपण लिनियर मोशन मध्ये सुद्धा वापरतो. तर याच्यामध्ये काही अॅनालॉगस आहेत, काही पॉइंट्स आहेत, जे पॉइंट्स आपल्याला सिमिलर मिळतात. मग ते अॅनालॉगसचे पॉइंट्स आपण या ठिकाणी काय करणार आहोत स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर हा जो अॅनालॉगसचा पॉइंट आहे, हा अॅनालॉगसचा पॉइंट आपण काय करूया स्टडी करत असताना दोघांमधला डिफरन्स आपण पाहणार आहोत. मग हा डिफरन्स पाहत असताना तर तो डिफरन्स असं नाही म्हणता येणार आपल्याला, तर काही अॅनालॉगस आहेत. याच कन्सेप्ट सेम कन्सेप्ट आपण काय करतो सर्क्युलर मोशन मध्ये वापरतो. त्याच सिमिलर कन्सेप्ट लिनियर मोशन मध्ये वापरला म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन मध्ये वापरलं जातं. मग त्याच्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपल्याला कशा रिप्रेझेंट करायच्या आहेत त्या कन्सेप्ट आपण बघूया. सम कायनेमॅटिकल इक्वेशन्स of circular motion analogous with linear motion, or we can say that translational motion. ठीक आहे. मग मी काय करते हे असं साइड बाय साइड लिहिते म्हणजे लक्षात राहायला सोपं जाईल. लिनियर मोशन इकडे सर्क्युलर मोशन. तर आता लिनियर मोशन मध्ये पहिला पार्ट आपण बघूया डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट एस ने रिप्रेझेंट केलं जातं. लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट जे आहे ते एस ने रिप्रेझेंट केलं जातं. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट. द डिस्प्लेसमेंट मीन्स व्हॉट the maximum distance between the two positions of a particle. What is meant by displacement? Displacement means what? Maximum distance between the two positions of a particle. For example, initially object is at point A. After some